नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत. देशात कोरोना विरुद्धचा लढा दोन वेगवेगळ्या पातळीवर लढला जातोय. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा तुटवडा देशाची राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय. पण आता या ऑक्सिजन प्लांटच्या निर्मितीसाठी भारतीय लष्कराच्या DRDOने पुढाकार घेतलाय. तेजस या लढाऊ विमानात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून DRDOने दिल्लीत युद्ध पातळीवर ऑक्सिजन प्लांट उभारलेत. त्यामुळे आता अत्यंत वेगाने ऑक्सिजनची निर्मिती करणं शक्य झालंय. पाहूयात DRDOच्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार. तेजसच्या वेगानं ऑक्सिजनची निर्मिती. ऑक्सिजन निर्मितीसाठी तेजस तंत्रज्ञानाचा वापर. एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजनची निर्मिती. ताशी 2200 किलोमीटर वेगानं हवेत झेपावणाऱ्या फायटर जेटच्या तंत्रज्ञानाप्रमाणेच आता राजधानी दिल्लीसह देशभरात कृत्रिम ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीत कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा आहे. केंद्र सरकारनं प्रयत्न करून सुद्धा त्यात फारसा बदल झाला नाही. राज्य सरकार आणि राजधानीतील सर्व रुग्णालयांना रोज ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. पण आता कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये केवळ एका आठवड्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. तर RML हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण झाली आहे. हे दोन्ही ऑक्सिजन प्लांट DRDOनं दिवस रात्र मेहनत करून उभारलेत. हे ऑक्सिजन प्लांट स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून दिल्लीतल्या रुग्णालयांना त्याचा फायदा होणार आहे. देश भर में ऑक्सीजन की किल्लत को दूर करने के लिए DRDO ने PM केयर फंड के तहत तकरीबन 500 ऐसे बड़े ऑक्सीजन जनरेशन प्लांट पूरे देश भर में लगा रही है, जिसमें से पहले 5 प्लांट जो है वो दिल्ली और हरियाणा में लगाया जा रहा है. इस वक्त हम लोग दिल्ली के एम्स ट्रॉमा सेंटर में हैं और आप देख सकते हैं कि ये वो ऑक्सीजन जनरेशन प्लांट है. इसकी ख़ास बात ये है कि ये प्लांट की जो तकनीक है वो तकनीक DRDO ने खुद विकसित की है और ये विकसित की गई थी तेजस के जो कॉकपिट में जो पायलट है उसको ऑक्सीजन हमेशा किस तरीके से प्रोवाइड की जा सके. ऑन बोर्ड ऑक्सीजन जो सिस्टम है उसके तहत ही जो है उस तकनीक के तहत इसको जो है बनाया गया है और इस वक्त ट्रॉमा सेंटर एम्स में इसको लगाया जा रहा है. दिल्लीतील एम्स रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून DRDOनं एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये तेजस लढाऊ विमानातील तंत्रज्ञानाचा वापर करून हा ऑक्सिजन प्लांट उभा केलाय. त्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. ये जो सामने जो ब्लैक कलर का बॉक्स आप देख रहे हैं, ये बॉक्स है, ये जो इंस्ट्रूमेंट है ये एटमॉस्फेयर से ऑक्सीजन को खींचता है और उसके बाद इनको जो है इसके ज़रिए सेपरेटर के ज़रिए जो है इन दोनों टैंकों में भरा जाता है और यहाँ से इनमें से जो ऑक्सीजन की जो प्योरिटी है उसको जो है मेंटेन किया जाता है. नाइट्रोजन को उसको बाहर निकाला जाता है और इस वक्त बड़ी ज़ोर शोर से जो है DRDO इस पूरे कार्रवाई में जुटी हुई है. फिलहाल दिल्ली में 5 प्लांट ऐसे हैं, 5 अस्पताल जिसमें कि ये प्लांट लगने हैं. दिल्ली में 4 और हरियाणा के झज्जर के एम्स में 1. दिल्लीसह देशातील असंख्य रुग्णालयांना ऑक्सिजनच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. आता DRDOच्या या आविष्कारामुळे देशातील अनेक रुग्णालयांच्या अपेक्षा उंचावल्यात. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वे आणि विमानमार्गे ऑक्सिजनची वाहतूक केली जाते. आता DRDOनं अवघ्या आठवडाभरात ऑक्सिजन प्लांट तयार करून कोरोना रुग्णांना मोठा दिलासा दिलाय. हा ऑक्सिजन प्रकल्प उभारताना DRDOनं तेजस विमानाच्या तंत्रज्ञानाचा वापर केलाय. त्यामुळे याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. DRDOनं उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये तेजस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. तेजस प्रमाणे प्रत्येक कॉम्प्रेसर वातावरणातली हवा खेचतो. हवेत
79% नायट्रोजन आणि 18% ऑक्सिजन असतो. कॉम्प्रेसर मधील एअर ड्रायर ऑक्सिजन वेगळा करतो. कॉम्प्रेसर आणि एअर ड्रायरच्या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती होते. एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन तयार केला जातो. या प्लांटमधून एका वेळी 195 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य आहे, तर एका वेळी 45 लिटर क्षमतेचे 197 सिलेंडर उत्पादन होऊ शकतात. हमने अपने जो स्वदेशी तेजस फाइटर एयरक्राफ्ट है उसके टेक्निकल उसमें ऑनबोर्ड जनरेशन सिस्टम जो होता था हमारा, जिसमें ऑक्सीजन जनरेट होती, उसी टेक्नोलॉजी के आधार पर हमने बड़ा प्लांट बनाया है. इसमें क्या होता है, कंप्रेसर होता है जो कि आपको हम एटमॉस्फेयर से उस एयर को लेते हैं. फिर आप थोड़ा सा अगर ये प्लांट को थोड़ा सा बता के हम लोग समझा सके तो. कंप्रेसर है, तो इसमें क्या है, इसमें आप एटमॉस्फेयर से एयर लेते हैं, फिर वो एयर जो है इसमें एयर टैंक में स्टोर होती है. फिर ये एयर ड्रायर से उसको एयर को हम ड्राई करते हैं, और फिर हमारा ये जो 2 टावर हैं, इसमें क्या होता है कि एयर में नाइट्रोजन और ऑक्सीजन बहुत ज़्यादा मात्रा में, आपको जैसा होता है 79% जो है नाइट्रोजन रहती है, तो उसे हमें सेपरेट करना होता है. तो इसमें मॉलिक्यूल सीब होती है जो कि जिसमें क्या होता है कि जियोलाइटिक मटेरियल होता है, वो नाइट्रोजन को एब्जॉर्ब कर लेता है, तभी इसको प्रेशर स्विंग एब्जॉर्प्शन टेक्निक बोला जाता है. फिर ऑक्सीजन सेपरेट होती है, तो फिर हम उसको ऑक्सीजन जो पीछे जो टैंक है उसमें स्टोर करते हैं. फिर ये हॉस्पिटल की जो नॉर्मल पाइपलाइन है उससे कनेक्ट कर डायरेक्ट आप पेशेंट्स को सप्लाई कर सकते हैं. बेसिकली ये लिक्विड ऑक्सीजन नहीं है, ये एटमॉस्फेयर से ली गई ऑक्सीजन है. ये एयर फॉर्म में ऑक्सीजन है, ये लिक्विड फॉर्म में ऑक्सीजन है. दिल्लीतील कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी हवाई दलानं मदत केली, पण सतत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं दिल्लीला 700 ते 900 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. अशा संकट काळात डीआरडीओनं उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. हमने बताया है कि इसमें 1000 लीटर पर मिनट के हिसाब से ऑक्सीजन जनरेट होती है, जो कि करीबन 190-195 प्लस पेशेंट को कैटर कर किया जाता है. और कितने सिलेंडर हम भर सकते हैं इससे? अब वो सिलेंडर अगर आप 47 लीटर वाटर कैपेसिटी के सिलेंडर है, तो उनको आप करीबन 197 सिलेंडर 150 बार तक आप भर सकते हैं. आता डीआरडीओच्या मार्फत पुढील 3 महिन्यात देशात 500 ठिकाणी कृत्रिम ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. सुरुवातीला दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटर, डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, सफदरजंग रुग्णालय, लेडी होर्डिंग रुग्णालय तसंच हरियाणातील झज्जरच्या एम्स रुग्णालय यात ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. दिल्ली में लेडी हार्डिंग हॉस्पिटल, आरएमएल हॉस्पिटल, ट्रॉमा, एम्स ट्रॉमा और राम मनोहर और जो ये एक अस्पताल है उसमें इसको लगाया जाना है. ख़ास बात यह है कि ये तकनीक भारतीय जो वैज्ञानिकों है डीआरडीओ ने ही वो ईजाद की है, और उम्मीद जताई जा रही है कि इन प्लांट के एक बार लगने से और पूरी तरीके से तैयार होने से जो है जो ऑक्सीजन की किल्लत है वो खत्म हो जाएगी. दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. ऑक्सिजनची कमतरता असल्यानं रुग्णांना बेड मिळणं कठीण झालंय. अशा संकट काळात डीआरडीओनं उभारलेला हा ऑक्सिजन प्लांट कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलाय. आरएमएल रुग्णालय परिसरात डीआरडीओनं फाइटर जेट तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. कोरोना की दूसरी महामारी के बाद जब ऑक्सीजन की किल्लत हुई तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश भर में 500 मेडिकल ऑक्सीजन प्लांट की स्थापना की घोषणा की थी पीएम केयर्स फंड के तहत, और उसके बाद उसको जमीनी रूप देने का काम दिल्ली के आरएमएल अस्पताल में किया जा रहा है. विशेष म्हणजे डीआरडीओनं उभारलेले ऑक्सिजन प्लांट हे 93% क्षमतेनं चालण्यास सक्षम आहेत. तसंच या प्लांटमधून थेट रुग्णालयातील बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. या प्रकल्पात ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सुद्धा व्यवस्था आहे. रुग्णालयाला पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठ्यासोबत सिलेंडरमध्ये सुद्धा ऑक्सिजन रिफिल करता येणं शक्य झालंय. तेजस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य झालंय. तेजस लढाऊ विमानात ऑनबोर्ड ऑक्सिजन निर्मिती प्रणाली बसवण्यात आली आहे. ऑनबोर्ड ऑक्सिजन प्रणाली लाईफ सपोर्ट प्रणाली म्हणून ओळखली जाते. याचाच अर्थ विमानात उड्डाणादरम्यान गरज भासल्यास तात्काळ ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. वातावरणातील हवेतून ऑक्सिजन वेगळा केला जातो. तेजस विमान शेकडो किलोमीटर उंचीवर ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम आहे.
प्रेशन स्विंग तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन तयार केला जातो. हवेत तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा विमानात पुरवठा केला जातो. आता याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णालयात सुद्धा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे. लोगों को जब बताया गया 1 हफ्ते के अंदर में हमने पूरा इंफ्रास्ट्रक्चर तैयार कर लिया. जैसा मैंने कहा कि दिन रात हम लोग काम कर रहे थे. जो कल ही दोपहर में ये प्लांट जो है हवाई जहाज से उतारे गए हैं और फिर बहुत ही बड़ा प्लांट है. मतलब ये कोई छोटा सा नहीं है, बड़ा प्लांट है. फिर वो 2 बड़ी वो लॉरीज में वो लद करके हमारे पास आए हैं कल ही. और उसके पहले हम पूरी तरह से तैयार थे. ये नहीं, हम इंतज़ार नहीं कर रहे थे कि जब ये प्लांट आएगा और तब. तो हम लोगों ने सीधा वहाँ से उठा करके जहाँ पे इसको इंस्टॉल करना था उसको रख दिया गया है, फिक्स कर दिया गया है. अब चूंकि ऑक्सीजन है, इसको पाइप से ऑक्सीजन का सप्लाई इसको प्री एग्जिस्टिंग सप्लाई में जोड़ना पड़ेगा. तो उस पे भी दिन रात हम लोग लगे हुए. देशात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता भविष्यात ऑक्सिजनची मागणी आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर DRDO मार्फत देशभरात 500 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जाते. त्यासाठी स्वदेशी बनावटीच्या तेजस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येत्या 3 महिन्यात हे ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहेत. दिल्लीत हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. खरं तर आतापर्यंत लष्करानं लडाख आणि उत्तर पूर्व सीमा भागात ऑक्सिजन प्रकल्प उभारले होते. पण आता कोरोना विरुद्धच्या युद्धात सुद्धा DRDOनं कंबर कसली आहे. नीरज कुमार, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कोरोनाच्या संकट काळातही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतोय. काहींनी कोरोना पीडितांसाठी मोफत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली आहे, तर कुणी कोरोनामुळे दगावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करताय. कोरोनाच्या या वाईट काळात या लोकांचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. कोरोना काळातील देवदूत. देवदूत धावले मदतीला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळं चित्रच बदलून गेलंय. पण या संकट काळात विविध शहरं आणि गावांमधील काही लोक मात्र जीवाची पर्वा न करता कोरोना पीडितांची मदत करतायत. आणि ही दृश्य पाहिल्यानंतर माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याची जाणीव होतीये. देशातील इतर राज्यांप्रमाणेच राजधानी दिल्लीतही कोरोनाचा फैलाव वाढलाय. कोरोना रुग्णांसाठी कृत्रिम ऑक्सिजन संजीवनी ठरलाय. खरं तर सरकारकडून कितीही दावे केले जात असले तरी संपूर्ण देशात आज ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं बघायला मिळतंय. पण दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंजने या संकट काळात कोरोना रुग्णांना मोठा आधार दिलाय. गुरुद्वारा रकाबगंजने 250 ऑक्सिजन बेडची क्षमता असलेलं कोविड रुग्णालय सुरू केलंय. गुरुद्वारा रकाबगंज साहब में बनाया गया है, जिसमें 100 बेड के 3 सेक्शन बनाए गए हैं. और जैसे जितनी जरूरत पड़ेगी, अगर और जरूरत पड़ी तो उसको प्रधान साहब और एक्सटेंड करेंगे, ऐसा मानना है. भगवान करे कि और की जरूरत ना पड़े, इसी में पेशेंट ठीक होकर चले जाएं. अमेरिका से, कनाडा से, फॉरेन से इंपोर्ट करी हैं कंसंट्रेटिंग ऑक्सीजन कंसंट्रेटर्स, जो जिनसे उनको ऑक्सीजन का प्रबंध किया जाएगा देने का, क्योंकि ऑक्सीजन मार्केट में अवेलेबल नहीं है. फिर भी हमें और कुछ सिलेंडर भी खाली अरेंज किए हैं, अगर जरूरत पड़ी तो ऑक्सीजन का भी प्रबंध करेंगे. कोरोना काळातील असे उपक्रम पाहून माणुसकी कायम असल्याचं बघायला मिळतंय. हे आहेत दिल्ली पोलीस दलातील ASI अधिकारी राकेश कुमार. त्यांचं वय आहे 57 वर्ष. कोरोना संसर्गाचा धोका असताना देखील ते कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करतायत. राकेश कुमार यांनी 11 एप्रिल पासून
आतापर्यंत 1100हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत केलीये. राकेश कुमार हे मृतदेहाला केवळ खांदा देतात असं नाही, तर चितेला अग्नी देण्यापर्यंत ते मदत करतात. राकेश कुमार यांनी स्वतः 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत. कोरोना काळात त्यांचं हे कार्य देवदूतापेक्षा कमी नाहीये. 13/4/2021 से करवा रहा हूँ सर, तो ये इसी में मदद करना ही ये पुण्य का काम है सर, बहुत ज़्यादा जी. और भी काफ़ी आदमी पुण्य करने के मदद करने के नाम से यहाँ शमशान घाट मारते हैं जी. कोरोनामुळे देशात हाहाकार उडालाय. हरियाणातही परिस्थिती वेगळी नाहीये. पण अशा संकटातही हरियाणाच्या गुरुग्राम मधील एक स्वयंसेवी संस्था कोरोना पीडितांसाठी मदतीला धावून आली आहे. गुरुग्राम मधील हेमकुंट फाउंडेशनने गुरुग्रामच्या सेक्टर 42 मध्ये कोरोना पीडितांसाठी मोफत ऑक्सिजन लंगर सुरू केलाय. ज्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नाहीये अथवा ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाहीये, अशा गरजू रुग्णांना इथे मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातोय. हेमकुंट फाउंडेशनच्या या ऑक्सिजन लंगरमध्ये केवळ गुरुग्रामच नाही, तर दिल्ली NCR मधील रुग्ण देखील ऑक्सिजन घेण्यासाठी येत आहेत. एक बेसिक सेवा शुरू की है, ऑक्सीजन फ्री ऑक्सीजन रिलीफ देते हैं हम जो पेशेंट्स को जिनको कहीं से कोई रिलीफ मिल नहीं रही है. हॉस्पिटल से आते हैं, नहीं बेड मिलता है, घरों में प्रॉब्लम आ रही है, उनका ऑक्सीजन लेवल बढ़ रहा है और गिर रहा है, तो वो यहाँ हम उनको रिलीफ देने की कोशिश करते हैं. हम लोग बेसिक रिलीफ ही दे सकते हैं, कोई हमारे पास डॉक्टर्स नहीं है, वी आर नो डॉक्टर्स. हमने अपनी तरफ से एक बेसिकली ऑक्सीजन सेवा शुरू की है. चंदीगडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. त्यामुळेच कोरोना बाधितांना मदत करण्याचं आवाहन चंदीगड प्रशासनानं जनतेला केलंय. प्रशासन आणि कोरोना रुग्णसंख्या पाहता शहरातील 2 स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. या दोनही संस्थांनी प्रशासनाच्या मदतीनं चंदीगडच्या सेक्टर 24 मधील इंदिरा हॉलिडे होम्स मध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 बेडची क्षमता असलेलं एक रुग्णालय सुरू केलंय. विशेष म्हणजे इथे रुग्णांसाठी ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या कोविड आयसोलेशन सेंटर मध्ये रुग्णांच्या निवासासोबतच औषधं आणि भोजनाचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. हम 50 बेडेड जो है कोविड पेशेंट के लिए आइसोलेशन सेंटर खोलेंगे. हमारे पास हर तरह की 24 घंटे कोविड के पेशेंट के लिए आपके पास डॉक्टर्स की फैसिलिटीज़ है, नर्सिंग स्टाफ है और ऑक्सीजन की फैसिलिटीज़ है, और उनके लिए और भी जो पेशेंट के लिए जो भी चीज़ें हैं, खाने पीने का जो इंतजाम है वो भी सारा हमने फ्री ऑफ कॉस्ट किया हुआ है. पेशेंट का यहाँ फुली ट्रीटमेंट होएगा. कोविड के लिए आयुर्वेद ट्रीटमेंट होएगा. जिसको ज़रूरत होएगी उसको हम एलोपैथिक देंगे. यहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट होएगा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनावरील औषधांसोबतच व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलीये. आज व्हेंटिलेटरला सर्वाधिक मागणी आहे, पण व्हेंटिलेटरची किंमत अधिक असल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. इंदूरचे व्यावसायिक संजय पटवर्धन यांनी आपल्या वैज्ञानिक मित्राच्या मदतीनं कमी किंमत असलेले व्हेंटिलेटर तयार केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं त्यांच्या या व्हेंटिलेटरला बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याचाही दावा पटवर्धन यांनी केलाय. या व्हेंटिलेटरची किंमत 50,000 रुपये इतकी आहे, तर त्याचं वजन केवळ 2 किलो इतकं आहे. या व्हेंटिलेटरमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचतील असा त्यांना विश्वास आहे. ग्रामीण क्षेत्र में जो हमारे पेशेंट हो जाते हैं वो शहरों तक आईसीयू तक पहुंच नहीं पाते क्योंकि वहाँ पे वेंटिलेटर नहीं है. दूसरा क्या है कि मोबाइल वेंटिलेटर नाम पे हमारे यहाँ बहुत महंगे वेंटिलेटर हैं जो हमारे छोटे गरीब लोगों के पहुंच में नहीं है. और इस वेंटिलेटरों को आप जनरली आपकी एम्बुलेंस में नहीं पाएंगे. नॉर्मल एक ऑक्सीजन सिलेंडर है और गैस मास्क लगा हुआ है. तो उसके लिए हमने
एक ऐसे वेंटिलेटर की खोज करने की कोशिश करी जो कि सस्ता हो, जिसमें बहुत ज़्यादा टेक्नोलॉजी ना हो और एक गांव का जो ग्रामीण अंचल में काम करता है आंगनवाड़ी या उसमें, वो भी इस वेंटिलेटर को चला पाए। कोरोनाचं संकट मोठं असलं तरी माणुसकीची शक्ती त्याही पेक्षा मोठी आहे आणि याच माणुसकीच्या बळावर देश कोरोना विषाणूवर आगामी काळात नक्कीच मात करेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।